चूक झाली सॉरी म्हणा मनापासून. नमस्कार मित्रांनो. खरं सांगायचं तर चूक झाली सॉरी हे दोन शब्द बोलायला फार सोपे आहेत, पण मनापासून म्हटले तरच ते आपल्या आयुष्याला बदलून टाकतात. आजच्या वेगवान जगात लोक चुका करतात, दुखावतात, रागावतात, कधी स्वतःच्या चुकीची जाणीव न होता पुढे जातात. पण जेव्हा एखादा माणूस थांबतो, स्वतःकडे पाहतो आणि मनापासून म्हणतो, हो चूक माझीच झाली सॉरी, त्या क्षणी त्याच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने मोठेपण सुरू होतं. कारण माणसाची कमाई फक्त पैसा नसते, त्याचा मोठेपणा त्याच्या स्वभावात असतो, अहंकार सोडण्याच्या क्षमतेत असतो आणि चूक मान्य करण्याच्या धैर्यात असतो. खरं तर मनापासून दिलेलं सॉरी हे फक्त एक शब्द नाही, तर एक समजूतदारपणा असतो, सामंजस्याचा पूल असतो, नातं वाचवण्याचा प्रयत्न असतो, दुसऱ्याच्या वेदनेला समजून घेण्याची परिपक्वता असते. आपण कितीही हुशार असलो, यशस्वी असलो, प्रतिष्ठा असली तरी चुका आपल्याकडून होतातच. चूक करणे ही मानवी स्वभावाची सवय आहे, पण चूक मान्य करणे ही थोर माणसांची खूण आहे. आणि हेच जगात फार कमी लोक करू शकतात. कारण सॉरी म्हटलं म्हणजे अहंकाराला जरा त्रास होतो, स्वतःच्या प्रतिमेला धक्का लागेल अशी भीती वाटते. पण जेव्हा आपण मनापासून म्हणतो, हो चुकीचं झालं, माफी हवी आहे, तेव्हा आपण स्वतःला छोटं करत नाही, उलट स्वतःला मोठं बनवत असतो. कधी कधी आपल्याला वाटतं की सॉरी म्हटलं तर आपण कमी पडू, पण खरं तर सॉरी न म्हणणारा माणूसच कमी पडतो. कारण जो माणूस माफी मागू शकत नाही, स्वतःच्या चुका स्वीकारू शकत नाही, तो कधी स्वतःला बदलू शकत नाही. जो बदलू शकत नाही तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही. नाती तुटतात, मनात राग साठतो आणि दिवसेंदिवस अंतर वाढत जातात, फक्त एका शब्दामुळे सॉरी, जो वेळेवर बोलला गेला नाही. किती नाती अशा एका छोट्याशा शब्दाच्या अभावात कोमेजून जातात, मनात अनावश्यक गैरसमज वाढतात. आणि हे सगळं टाळता आलं असतं जर मनापासून दिलेल्या माफीची तयारी असती तर. आयुष्यात अशीही काही क्षण येतात जेव्हा आपण चुकीचे नसूनही नातं वाचवण्यासाठी सॉरी म्हणावं लागतं. तेव्हा काही लोक म्हणतात, का मीच म्हणू, त्याने नाही का माफी मागायची. पण लक्षात ठेवा, सॉरी म्हटलं म्हणजे आपण कमजोर होत नाही, आपण नात्याला महत्त्व देत आहोत हे दाखवत असतो. कधी कधी नातं मोठं असतं स्वाभिमानापेक्षा, अहंकारापेक्षा. आपल्याला ज्या नात्यांची किंमत कळते त्यांना वाचवण्यासाठी माणूस थोडं झुकतोही, आणि त्यात काहीच कमीपणा नाही, उलट तीच आयुष्याची शहाणपणाची खूण असते. मान्य करा, जीवनात आपण किती वेळा रागाच्या भरात, तावातावात, क्षणिक संतापात काहीतरी बोलून जातो. पुढे थोड्या वेळानंतर पश्चाताप होतो, वाटतं नको होतं असं बोलायला, त्याला दुखावलं. पण तरीही आपण नाही म्हणत सॉरी, कारण भीती वाटते की स्वतःची चूक मान्य केली तर आम्ही कमजोर ठरू. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचा अहंकार सोडून मनापासून सॉरी म्हणायला शिकलात, त्या दिवशी तुमची माणूस म्हणून वाढ होते. कारण सॉरी म्हटलं की मन हलकं होतं, अपराधीपणाचा भार कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या नात्यात पुन्हा विश्वासाचा दिवा पेटतो. कधी कधी सॉरी हा फक्त नात्याचा नाही, तर स्वतःच्या समाधानाचाही भाग असतो. आपण स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी, स्वतःच्या चारित्र्याला उंच ठेवण्यासाठी, स्वतःच्या मनात स्वच्छ राहण्यासाठी सुद्धा सॉरी म्हणणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही चुकीचं असताना माफी मागता, तेव्हा तुमच्या मनातला चांगला माणूस जागा राहतो. जग बदलतं का? नाही, पण तुम्ही मात्र नक्की बदलता. तुमची आत्मा शांत होते, मन मोकळं होतं आणि एक नवीन ताकद मिळते की पुढच्या वेळी अशी चूक पुन्हा करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, सॉरी म्हटलं म्हणजे चूक मिटत नाही, पण मनं जोडली जातात. ज्या वेदना दिल्या आहेत त्या एकदम नाहीशा होत नाही, पण दुसऱ्याच्या मनात तुमच्या बदलाची भावना निर्माण होते. माफी मागणं म्हणजे स्वतःच्या हृदयाचं दार उघडं असणं. जिथे दार बंद असतं तिथे प्रकाश येत नाही, पण जिथे सत्य, प्रेम आणि माफीचं दार उघडतं तिथे सुंदर नात्यांचा उजेड कायम राहतो. आयुष्य खूप छोटं आहे. आज भांडण केलं, उद्या आपण किंवा समोरची व्यक्ती असेलच याची खात्री नाही. मग एवढ्या छोट्या छोट्या रागांवर, अहंकारावर, गैरसमजांवर आयुष्य घालवण्यापेक्षा वेळेवर सॉरी म्हटलं तर किती सुंदर होईल. एक छोटं माफ करणं, एक हृदयातून आलेलं चूक झाली सॉरी, अनेक गोष्टी बदलू शकतं. कधी कधी हा एक शब्द दुसऱ्याला वाचवतो, कधी नातं वाचवतो, कधी आपला स्वभाव सुधारतो आणि कधी संपूर्ण आयुष्याच दिशा बदलतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा,
चूक झाली तर सॉरी म्हणा, पण मनापासून म्हणा. शब्दांनी नाही, हृदयाने म्हणा. सवयीने नाही, समजून म्हणा. जिंकण्यासाठी नाही, नातं सांभाळण्यासाठी म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खोटं नाही, खऱ्या अर्थाने म्हणा. कारण मनापासून दिलेलं सॉरी जगातली सगळ्यात मोठी शहाणपणाची खूण आहे. तो माणूस कधीच छोटा राहत नाही, तो मनाने मोठा बनतो. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.